बेळगावात काही फरक पडणार नाही आहे. मराठी माणसांनी सीमा प्रश्नाच्या बाजूने ठराव मांडला म्हणून तुम्ही ती सुप्रीम कोर्टात केस आहे या नावाखाली जर महापालिका बरखास्त करता तर करणार आमच्या मराठी माणसांच्या विरोधात झालेल्या ठरावानंतर तुम्ही सुप्रीम कोर्टाचं नाव सांगून बरखास्त करणार आहे काय, हा माझा प्रश्न आहे. मुळात बेळगाव हे मराठी बहुभाषिक आहे. एकंदरच कर्नाटक राज्याची परिस्थिती बघितली तर कर्नाटक राज्यामध्ये कन्नड भाषेच्या सक्तीवरून कोणीच त्या ठिकाणी सुखी दिसत नाही. बेंगलोरमध्ये तमिळ भाषिकांनी सुद्धा याला कडाडून विरोध केलेला आहे आणि सध्याच्या घडीला स्वतंत्र तुळू भाषिकांची चळवळ सुद्धा जोर धरताना दिसते. याचं कारण काय आहे, याचं आत्मपरीक्षण खऱ्या अर्थानं कर्नाटक सरकारनं केलं पाहिजे. एखाद्या भाषेला आणि संस्कृतीला संपवायचं जर काम तुम्ही करत असाल तर तुमची भाषा आणि तुमची संस्कृती तुम्ही कधी मोठी करू शकत नाही. सगळ्यांना सोबत घेऊन स्वतःच्या भाषेसोबतच इतर भाषिकांचा मान सन्मान राखून इतर भाषेचा मान सन्मान राखूनच तुम्ही आपलं राज्य आणि त्या राज्यातल्या लोकांना सुखी ठेवू शकता. हा लढा न्यायप्रविष्ट आहे, सुप्रीम कोर्टात आहे. हा लढा सुप्रीम कोर्टात संपेपर्यंत तुम्ही इथल्या भाषा आणि संस्कृतीचा सन्मान राखावा. तुम्ही 60 आणि 40% जो नियम लावलाय, 60% कन्नड भाषिक सक्ती करत असताना 100% कन्नड भाषा तुम्ही जबरदस्ती करून त्या ठिकाणी लादत असताना 40% मराठी भाषा तुम्ही स्वतःपासून सुरुवात करावी. सरकारी कार्यालयामध्ये कुठेही 1% सुद्धा मराठी भाषा सध्याला दिसत नाही, ती ऍड करावी. आणि ती न झाल्यास आजपर्यंत आम्ही आंदोलन करत आलो, यापुढे सुद्धा रस्त्यावर संघर्ष करण्याची महाराष्ट्र एकीकरण समितीची तयारी आहे. मराठी नगरसेवकांनी जसं कन्नड भाषिक आपला पक्ष आणि संघटना सोडून त्यांच्या कन्नड अस्मितेवर एकत्रित येतात, तसं मराठी नगरसेवकांनी सुद्धा पक्ष आणि संघटना बाजूला ठेवून मराठी म्हणून महापालिकेत एकत्र येऊन मराठी भाषेसाठी भांडावं अशी विनंती त्यांना मी करतो.